हिंगोलीच्या कळमनुरी तहसील कार्यालयावर आज शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे। अर्धनग्न आंदोलन केलेलं होतं। आज जर बघायला गेलं तर या ठिकाणी शेकडोच्या वर शेतकरी जे आहेत या ठिकाणी आलेले आहेत। दादा मला सांगा, आज आपण अर्धनग्न आंदोलन केलेलं आहे, काय नेमक्या मागण्या आहेत? नाही, मुळात तर राज्य सरकारने जे आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खरडणीसाठी निधी दिला होता, तो निधी हडपण्याचं काम इथल्या तहसीलदारांनी व संबंधित अधिकाऱ्यांनी केल्याचे या ठिकाणी बाबूगड झालेले। हिंगोलीमध्ये अनुदानाचा भ्रष्टाचार झालेला आहे, नंगा नाच इथल्या अधिकाऱ्यांनी चालू केलेला आहे। खऱ्या अर्थाने राज्य सरकार सांगतं की आम्ही हजारो कोटी रुपयाचे पॅकेज जाहीर करतो, मात्र हे पॅकेज जेव्हा अधिकारीच हाणतात तेव्हा खऱ्या अर्थानं म्हणजे दुर्दैव म्हणावं लागेल कृषी प्रधान महाराष्ट्राचं, की इथले अधिकारी भ्रष्टाचारामध्ये म्हणजे भ्रष्टाचारमय झालेले आहेत। आणि खऱ्या अर्थाने जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत क्रांतिकारी शेतकरी संघटना शांत बसणार नाही। वेळ प्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या बुडाखालची खुर्ची काढायला सुद्धा आम्ही शांत मागे पुढे पाहणार नाही। येणाऱ्या काही दिवसामध्येच आजचं जरी आम्ही या ठिकाणी आंदोलन थांबवणार असेल तरी येणाऱ्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांच्या बुडाखालची खुर्ची उचलून मात्र निश्चित आम्ही घेणार। नेमकी खरडणी कधी झालेली होती आणि अनुदान कधी मिळालेलं होतं, कधी याद्यामध्ये नाव आलेलं होतं? खरडणी जी झाली होती ती 2024च्या पावसाळ्यात झाली होती सर, परंतु याद्यामध्ये जे काही नाव आलं ते दुसऱ्याच नाव आलं। त्याच्यानंतर 6 महिन्यानंतर ज्या याद्या आल्या आणि हे एका वर्षाचं नाही तर 2-3 वर्षाचं आहे आणि बहुतांश गावात आहे, तालुक्यातल्या बहुतांश गावात। आणि परंतु पिंपरीतल्या सुजाण नागरिकांनी एकत्र झाले, क्रांतिकारी शेतकरी संघटना त्यांच्या पाठीशी आली आणि आम्ही सगळेजण या ठिकाणी सोबत आलेलो आहोत। परंतु एकच विनंती आहे साहेब की पूर्ण तालुक्यातल्या जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी, शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान तात्काळ द्यावं। साधारण किती लाखाचा आभार असेल? साधारणतः 5 कोटी कमीत कमीचा अपार असण्याची दाट शक्यता, कमीत कमी पूर्ण तालुक्यामधला। दादा मला सांगा, यामध्ये नेमकं दोषी कोण आहे, काय वाटतं आपल्याला? याच्यामध्ये काय जे भ्रष्टाचार करणारे जे अधिकारी असतील त्याच्यामध्ये कोणी असो, ते तलाठी असतील किंवा ते तहसीलदार कृषी अधिकारी असेल, त्याला तहसीलदार साहेब असतील, SDM असेल आणि प्रामुख्याने याच्यामध्ये तो अप्पर पण असू शकतो। आम्हाला 100% गॅरंटी याच्यामध्ये अप्पर आहे, कारण की एवढं जर आम्ही चक्रा मारून जर तो ऍक्शन घेत नसेल, यांना पत्राद्वारे तो म्हणतोय की आम्हाला त्या तलाट्यावर कारवाई करण्यासाठी आम्हाला पत्र द्या, पत्र मागणी केली, तो इन्व्हेस्टमेंटवर कारवाई करायला तयार नाही। याच्यामध्ये हे सगळी यांची लिंक आहे, यांच्यामध्ये सगळ्यांची हात मिळवणी आहे। हे टोटल विभागातले अधिकारी याच्यामध्ये दोषी आहेत। निश्चितच या ठिकाणी जर बघायला गेलं तर शेतकरीच नव्हे तर महिला देखील आलेल्या आहेत। मला सांगा, आपण कोण्या गावावरून आलात आणि किती खरडणी होती? पिंपरी बुद्रुक इथून आलेली आहे मी। आमच्या शेतातून पूर जाते, आमच्या खात्यावर एकही रुपया आलेला नाही, दुसऱ्याच्या खात्यावर पैसे गेलेले आहेत। दुसऱ्याच्या खात्यावर पैसे गेले तेव्हा तलाठी काय करतो, त्याची सही लागते की नाही, जेव्हा सह्या साईन करतो तेव्हा आम्हाला जेव्हा विचारत नाही, मग हे असे मनानेच गफलाई करतो आणि पैसे दुसऱ्याच्या खात्यावर टाकतो। आम्ही आमच्या लेकरा बाळाला आम्ही 1 रुपया आगावचा देत नाही, कारण की त्यांनी असं काय केलं आमच्यासोबत। आम्हाला न्याय पाहिजे आणि आम्ही न्याय घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाही। या ठिकाणी एक आजीबाई देखील आहेत आपल्यासोबत। आजी मला सांगा, आपण पुण्या गावावरून आलेला आहात आणि काय नेमक्या मागण्या आहेत? आम्ही गाव आहे आमचं पिंपरी बुद्रुक गाव आहे। या गावून आम्ही आलेलो आहोत। आमच्या शेती सगळी खरडून गेलेली आहे। 17-18 एकर जमीन आहे मला, तेवढी जमीन मी पाण्याखाली आहे, तेवढी जमीन खरडून गेली, पीक राहिलं नाही, काही नाही, माती सुद्धा गेली, काहीच आलेलं नाही। आणि आम्हाला जे शासकीय GR-नुसार 48 का 47 हजार रुपये हेक्टर प्रमाणे जे पैसे आले होते ते आमच्या खात्यामध्ये आले नाही। आम्हाला तहसीलदारानं चुकीची यादी दिलेली आहे। पहिला पंचनामा झालेला आहे, सरपंच आमच्या सोबत हात सही केलेली, ते पंचनामा तहसीलदारानं आम्हाला दिलेला नाही, वेगळा चुकीचा दिला। त्यामुळं आम्ही या ठिकाणी मोर्चा करायला, आम्हाला फक्त आमचं अनुदान यायला पाहिजे। या ठिकाणी जे शेतकरी आलेले आहेत, आमचं अनुदान आम्हाला मिळावं हीच अपेक्षा या शेतकऱ्यांची आहे आणि संबंधित जे काही संबंधित असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत अशी देखील या ठिकाणी या शेतकऱ्यांनी मागणी केलेली आहे। गजानन पवार, LS मराठी, हिंगोली।